यांचं स्वागत करतो. खरं तर लक्ष्मी पूजनाचा आज दिवस आहे. तुम्ही सगळेजण लक्ष्मीची पूजा करत असाल. मात्र ज्या देशामध्ये कोट्यवधींची उलाढाल होत असताना दिसते, उद्योग क्षेत्र असेल, बँकिंग क्षेत्र असेल किंवा प्रत्येक क्षेत्रामध्ये होणारी कोट्यवधींची उलाढाल, तरी देखील एक तफावत आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. कुणीतरी फार श्रीमंत आहे, कुणीतरी फार गरीब आहे. त्याचं मुख्य कारण तुम्हाला माहिती आहे का? आपण एकमेकांना दोष देतो, मात्र खऱ्या अर्थानं तुमचा फायनान्शियल अवेअरनेस किती आहे त्यावरती तुमची आर्थिक परिस्थिती जी आहे ती अतिशय महत्वाची ठरत असते. ही आर्थिक परिस्थिती कशी सुधारायला हवी, तुमची गुंतवणूक कुठे असायला हवी, तुमची मिळकत कुठून असायला हवी, तुमचं शिक्षण कुठलं असायला हवं, या सर्व घडामोडींविषयी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण गप्पा करणार आहोत. काही महत्वाचे टिप्स घेणार आहोत, काही मंत्राज आपण जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्यासोबत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आहेत महाराष्ट्राच्या फर्स्ट लेडी, बँकर अमृताजी फडणवीस. अमृताजी, खूप खूप स्वागत आपलं आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. नमस्कार विशालजी, छान. दिवाळीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा आमच्या सर्व प्रेक्षकांकडून. तुम्हाला पण आणि सर्वच प्रेक्षकांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. पहिला आणि महत्वाचा प्रश्न की आर्थिक नियोजन आपल्या आयुष्यामध्ये खरोखर किती महत्वाचं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे एका बाजूला पैसा येत असतो, तो खर्चही होत असतो, मात्र एक बँकर म्हणून तुम्ही सांगू शकाल की त्याचं नियोजन कसं असायला हवं? मला वाटतं आपल्या जीवनात सर्वात जरुरी काही असेल तर ते आहे आर्थिक नियोजन. बर. ज्या प्रकारे आपल्यासाठी शिक्षण जरुरी आहे, ज्या प्रकारे आपल्यासाठी आपले संस्कार जरुरी आहेत, त्याच प्रकारे आज आर्थिक नियोजन फार जरुरी आहे. जसं असं म्हणतात की एक सेलर असतो जो बोट्स चालवतो, त्याच्याकडे प्रॉपर कंपस, त्याच्याकडे वेदर फोरकास्ट ॲप्स असणं जरुरी आहे. आणि ते नसलं तर तो भरकटत जातोय, कुठेही जाईल समुद्रात आणि त्याला कधी किनारे नाही आ पाएगा वो. तर त्याच प्रकारे आर्थिक नियोजन हे प्रत्येकासाठी फार जरुरी आहे. आर्थिक नियोजन म्हणजे काय? आज तुमची माझी स्वप्न आहेत. काय काय स्वप्न असू शकतात? आपल्या घरच्यांचं किंवा आपलं स्वतःचं लग्न, आपल्या मुलांचं एज्युकेशन, आपल्याला जर कधी पुढे फॅन्सी कार घ्यायची आहे किंवा घर घ्यायचंय त्याच्यासाठी नियोजन, घरी काही आपत्कालीन स्थिती आल्या त्याच्यासाठी सेव्हिंग, बरोबर, अशा रोजचा जो खर्च आहे तो चालवणं, या सगळ्या आर्थिक गोष्टी आहेत ज्यांचं आपल्याला नियोजन करावं लागतं. बरोबर. तर ते कसं आपण करू शकतो? एक तर आपल्याला माहीत असायला पाहिजे की आवक काय आणि जावक काय. हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. प्रत्येकाने जर त्याच्यात लक्ष दिलं आणि समजून घेतलं तर ते खूपच आरामात त्यांना कळेल. तर आर्थिक नियोजन व्हॉट इज इट अबाउट? इट इज अबाउट युअर ड्रीम्स. ते ड्रीम्स तुम्हाला केव्हा पूर्ण करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला टूल काय वापरायचे, हे तुमचं आर्थिक नियोजन असतं. आणि त्यात तुम्हाला एज्युकेटेड राहणं, फायनान्शियली लिटरेट राहणं, आर्थिकदृष्ट्या तुम्हाला माहिती असणं हे खूप जरुरी असतं. बरं, आर्थिक नियोजनाची इतकी साधी सोपी सरळ व्याख्या तुम्ही सांगितली, जी सर्वसामान्य प्रेक्षकांनाही कळलं असेल, तो कुठल्याही स्तरातला असू देत. आर्थिक नियोजनामध्ये गुंतवणुकीचं महत्व किती गरजेचं आहे? आपण इन्व्हेस्टमेंट्स बोलतो, कुठे इन्व्हेस्ट करायचं? जसं तुम्ही आता मगाशी एक उदाहरण दिलं की जहाज भरकटत जातं, आयुष्य